महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रोहा तालुक्यात जागतिक हिवताप दिन साजरा, 350 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात नुकताच जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला। तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती रोहा आणि बर्ड्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम दत्ताजीराव तटकरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी सभापती विजया पाशीलकर, उपसभापती संजय मांडुलस्कर, सदस्य किसन मोरे, समृद्धी कोळी, अरुणा हंबीर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियांका साळुंके, बर्ड्स फाउंडेशनचे अनर्जित चव्हाण, पेस्ट कंट्रोल असोसिएशन ठाणेचे दीपक चव्हाण आणि इतर अधिकारीही उपस्थित होते। तालुक्यात आरोग्य, जनजागृती आणि प्रसिद्धी या उद्देशाने हिवताप, मलेरिया आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। यावेळी डास, आळ्या, गप्पी मासे आणि अळीनाशक, कीटकनाशक यांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष माहिती मिळाली। यावेळी जागतिक हिवताप दिनानिमित्त शालेय स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये तब्बल 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यातील उत्कृष्ट 5 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाबाची रोप देऊन गौरवण्यात आले। रोहा तालुक्यात हिवताप निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा स्वयंसेविका, आरोग्य सहाय्यक, सेवक, सेविका आणि प्रयोगशाळा अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। उपसभापती संजय मांडुलस्कर यांनीही यावेळी मार्गदर्शन करत हिवताप प्रतिबंधासाठी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन बर्ड्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने पार पडले। याबद्दल तालुका आरोग्य कार्यालयाने आभार व्यक्त केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी हरिश्चंद्र महाडिक, सहतृप्ती होईर, रोहा। गाव माझे, गावाचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे, याची मला जाणीव आहे। निरोगी गाव ताप आला की लगेच दवाखान्यात जाईल, हिवताप निघाला की समूळ उपचार घेईल व इतरांनाही सांगेल। मी गावात पाण्याची डबकी साचू देणार नाही, अशी डबकी वेळीच बुजवेल। मोठ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडण्यासाठी प्रयत्न करेल। खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवेल। झोपताना मच्छरदाणीचा वापर करेल। डासांपासून